अमरावती मनपा के नए आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले ने रविवार 12 जुलाई 2026 को आधिकारिक रूप से अपना कार्यभार संभाल लिया। राज्य के नगर विकास विभाग ने 2 दिन पहले तत्कालीन आयुक्त वर्षा लढ़ा का तबादला करते हुए उनकी जगह छत्रपति संभाजीनगर स्थित सिडको के मुख्य प्रशासक डॉक्टर मंगेश गोंदावले की नियुक्ति की थी। प्रशासनिक फेरबदल के बाद अमरावती के राजनीतिक और नगर निगम के प्रशासनिक गलियारों में नई चर्चाओं का दौर शुरू हो गया है। माना जा रहा है कि नए आयुक्त के आने से लंबे समय से लंबित विकास कार्यों को गति मिलेगी और प्रशासनिक कार्यप्रणाली में तेजी आएगी। डॉक्टर मंगेश गोंदावले को छत्रपति संभाजीनगर में सिडको प्रशासन का व्यापक अनुभव है। ऐसे में उम्मीद जताई जा रही है कि उनका अनुभव अमरावती शहर के विकास और नगर निगम के कामकाज को नई दिशा देगा। पूर्व आयुक्त वर्षा लढ़ा के अचानक हुए तबादले के बाद नगर निगम के कामकाज पर असर पड़ा था। अब नए आयुक्त के पदभार ग्रहण करने के साथ ही प्रशासनिक व्यवस्था में स्थिरता आने और विकास कार्यों में तेजी आने की संभावना व्यक्त की जा रही है। नगर निगम के अधिकारी, कर्मचारी और शहरवासियों की नजर अब डॉक्टर मंगेश गोंदावले की कार्यशैली और उनके शुरुआती फैसलों पर टिकी है। कार्यभार संभालने के बाद उन्होंने रविवार दोपहर पत्रकारों से संवाद भी किया। प्रत्येक विभागाचा एक सखोल आढावा घेतला जाईल, कारण त्याच्याशिवाय प्रश्न पूर्ण समजून येणार नाहीत। तर आता जी काही मला माहिती आहे ती जुजबी आहे, म्हणजे सुरुवातीची जी एक इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन असते तेवढीच आहे। तरीसुद्धा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते विचारा, आपण त्याच्यानंतर मी माझे परत काही सांगेन। प्रायोरिटीने काम करणं अपेक्षित आहे त्या संदर्भामध्ये। आपल्याला हॉट विषय कोणता वाटला? नाही, मला वाटलेले नाही, मला लोकांनी जे सांगितलेले ते हॉट विषय। पण आपल्याला काय याच्यात नेमकं कोणतं हे वाटतं का महत्त्वाचं आहे? सध्या जो पत्रकारांनी घेतलेला आहे विषय की जो घनकचरा व्यवस्थापन, याच्यामध्ये 2 प्रकार आहेत। एक घनकचरा, जर तुमचं इथलं राहणीमान चांगलं पाहिजे असेल तर हे सगळं व्यवस्थापन योग्यरित्या होणं गरजेचं आहे। त्यामुळं तो विषय महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये जे काही अनियमितता किंवा इतर ज्या लोकांच्या कंप्लेंट्स आहेत, हा विषय एक वेगळा आहे। त्याच्यामध्ये असे काही विषय आहेत त्या संदर्भात। तर अमरावती में नाही, याच्यासाठीच तो आढावा जो आहे तो त्यासाठीच आहे की हे जे काही काम चाललेलं आहे, कारण तुम्हाला फील्डवरती उतरल्याशिवाय या गोष्टी कळणार नाहीत की किती कोणी काही जरी सांगितलं असेल तरी। तर यासाठी आता आम्ही नियोजन करत आहोत। अजून पूर्ण नियोजन झालेलं नाही आहे, पण वॉर्ड निहाय किंवा इतर ठिकाणी त्याच्या संदर्भात दौरे करणं किंवा ॲक्च्युअल काय कामकाज चालतंय फील्डवरती हे बघून मग त्याच्यानुसार पुढची ॲक्शन प्रश्न है सर, अमरावती में नाले बड़े नाले बहुत है। तुम्ही जे कचरा हा संपणारा विषय आहे, हा त्या चालतच राहणार, पण त्या व्यतिरिक्तही महानगरपालिकेचं जे आहे मुख्य स्रोत वाढवणं गरजेचं आहे। करेक्ट, नाही तोही एक विषय महत्त्वाचा आहे। आढावा घेत होतो त्याच्यामध्ये एक गोष्ट जी प्रामुख्याने दिसली की आपले आर्थिक स्रोत एकदम कमी आहेत आणि आपला जो खर्च आहे याचा आस्थापनाचा खर्च हा ऑलमोस्ट 54% जातो आणि 54% जात असला तरी असं दिसतंय की रिक्त पदं खूप मोठ्या प्रमाणावर आहेत। म्हणजे प्रत्येकाकडे 2-2, 3-3, 4-4 हे आहेत। त्यामुळे आपल्याला ती जर रिक्त पदं भरायची असतील तर तुमचं आर्थिक बर्डन वाढत जाणार आहे, पण जर तुमच्याकडं रिसोर्सेस नसतील तर ह्या तुम्ही गोष्टी करू शकणार नाहीत। तर त्यासाठी प्रामुख्यानं आर्थिक स्रोत कशा पद्धतीनं वाढवता येईल ह्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि ती प्रायोरिटी राहील आमची।